संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. गडहिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा टक्केवारीतील दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट. स्वाती कोरी यांची घणाघाती टीका. पालकमंत्र्यांनी ठेकेदार, कंत्राटदार टोळीला पोसले. समरजितसिंह घाटगे. गडहिंग्लज येथील महाविकास आघाडीच्या सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद. शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे. त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता आता कंटाळली आहे. शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा माफियांना आणि टक्केवारीतील दलालांना विकण्याचा घाट मुश्रीफ यांनी घातला असून अशा भ्रष्ट प्रवृत्तीला गडहिंग्लजवासीय जनता या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून नक्की धडा शिकवतील. घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. स्वाती कोरी पुढे म्हणाल्या, हजारो कोटींचा आपला घोटाळा लपविण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी जातीयवादी पक्षाचा आसरा घेतला हे जगजाहीर आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैशाच्या बळावर माणसं विकत घ्यायचा हा त्यांचा एककलमी फंडा सुरू आहे. शहरात त्यांची झुंडशाही आणि एकाधिकारशाही फोफावलेली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे यांचा पक्ष फोडण्याचे पाप करत आहात. याची किंमत त्यांना नक्की या निवडणुकीत चुकवावी लागेल. राजे समरजितसिंह घाटगे यावेळी बोलताना म्हणाले, 25 वर्षे सत्तेत असलेल्या मुश्रीफांच्या मतदारसंघातील जनतेला उपचारांसाठी पुणे, मुंबईला जावे लागते हे त्यांच्या कर्तृत्वाचे अपयशच मानावे लागेल. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या 7,000 कोटींच्या पुस्तकात शिक्षण, आरोग्य या महत्त्वपूर्ण कामांसाठी किती निधी खर्च केला याची आकडेवारी का दिली नाही, असा सवाल उपस्थित करून त्यांच्या सत्तेची संपूर्ण हयात ही कंत्राटदार, ठेकेदार टोळीला पोसण्यासाठीच व्यतीत केली असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि कुटुंबातील या सदस्याला विधानसभेत पाठवा. तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन काम करेन असा विश्वास व्यक्त केला. बसवराज आजरी, कुमार पाटील, काशीनाथ देवगौडा, संभाजी भोकरे, सुनील शिंत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी जनतेचं वाटोळं केलं. यावेळी अमर चव्हाण म्हणाले, ज्यांना गडहिंग्लज शहरासह तालुक्याने 3 टर्म आमदार केलं त्या पालकमंत्री महोदयांनी येथील औद्योगिक वसाहतीत एकही मोठी कंपनी आणली नाही. गडहिंग्लज तालुक्यामध्ये जुगाराचे मात्र 7 क्लब सुरू आहेत. ते क्लब कोणी आणि कोणासाठी आणले? हाताला काम नसल्याने हतबल झालेली येथील तरुणाई जुगाराच्या विळख्यात पूर्णपणे अडकत चालली असून याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री आहेत. त्यांच्या अनेक गैरधंद्यांनी समाजस्वास्थ्य बिघडले. जेवढी कामं निघाली त्याचं 15% कमिशन प्रत्येक कंत्राटदाराला कामाच्या आधी. बिल तर निघायची वाटच नाही, कामाच्या आधी. दादा मला आश्चर्य वाटतंय, 5 परवा जवळजवळ 13 कोटीच्या कामाचं यांनीही मनोगत व्यक्त उद्घाटन मंत्री महोदय गडहिंग्लजमध्ये येऊन करून गेले. आचारसंहिता लागण्यापूर्वी पाटील, बाबासाहेब ज्या कामाचं ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, फक्त टेंडर निघालेलं होतं, स्वाती दिलीप म्हणजे 1 नंबरचा लिफाफा फोडलेला होता. 8 कोटींच्या कामाचा तर 1 नंबरचा लिफाफा सुद्धा फोडलेला नव्हता. प्रकाश पाटील यांच्या वर्क ऑर्डर दिलेल्या नाही. पदाधिकारी त्या कामाचं म्हणजे कुठल्या कंत्राटदाराला काम मिळालं हेच माहित नाही. त्या कामांचं गडहिंग्लजकरांच्या माहितीसाठी अजूनही प्रोसेस पूर्ण झालेली नाही. त्या कामाचं मंत्री महोदय परवा उद्घाटन करून. शाहू महाराजांचा वंशज तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही हे भावनिक आवाहन करू नका. धाडस असेल तर तुमच्या 25 वर्षाच्या कार्यकर्तीमध्ये 22 वर्षाच्या मंत्रिपदामध्ये किती गंगाराम कांबळे निर्माण केले, धाडस असेल तर आकडा बोलून दाखवा. साहेबांना संबोधित करताना मी आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब बोलतोय का नाही? ताई म्हणले कागल इथं आल्यापासून संस्कार चुकले. ताई ते कागलचे संस्कार नाहीत, हे कागलचे संस्कार आहेत. हे दूर करायचंय. मागचं 5 टर्म आमदार कागलचे होते आणि पुढचा पण आमदार तुमच्या आशीर्वादाने, गडहिंग्लजच्या आशीर्वादाने आमदार कागलचा आहे.
पण त्यासाठी कागलकर हृदयाने मातीची किंमत असायला पाहिजे, आणि मातीची किंमत असायला पाहिजे तर महिलांचा मान सन्मान राखला पाहिजे, आणि याच प्रवृत्तीला आपल्याला गाडायचं.